केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे आणि त्या पद्धतीनं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा भाजपचेच कमळ चिन्हावरच हे आता जे काही लढवू शकलेले आहेत तेच आता भविष्यात संपूर्ण विकास करू शकतील. गोरगरिबांना घरं भरपूर मिळाल्यात भाजप आल्यापासून. त्या जर निवडून आल्या तर आम्हाला आणि व्यवहारात म्हणा किंवा आमची काय घरगुती कामे असतील तरी त्या करतील. त्यांनी पण करणार आमच्यासाठी, महिलांसाठी करणार ते. हो, लेडीजांसाठी 1 रुपया कोणी दिला नाही सर इथून मागं, पण आता भाजप लेडीजांसाठी 1500 रुपये हा हप्ता देणार आणि अजून वाढणार आहे असं म्हणायला लागले. 1 नंबरमध्ये चौघड्यांचं काम आहे आणि जिल्हा परिषदला सगळ्यात मोठा पक्ष हा भाजपचाच राहील. उमेदवार बी एक नंबरचे आहेत, काम करणारे उमेदवार. पूर्ण त्यांच्या घराण्याचं त्यांच्या कामकाजाचा वारसाच आहे त्यांच्या. सरांचं काम चांगलं आहे, आमच्यासाठी त्यांनी भरपूर केले. लाटोडे सावर्डे रस्ता जे आहे ते 3.25 कोटी रुपयाचं जे काम त्यांनी आम्हाला तिकडं आवडे गटातनं आम्हाला इकडं सावर्डे लाटोडे रस्त्याला दिलेलं आहे. आणि कामाच्या माणसाला निवडून द्यायला काही अडचण नाही. त्यांनी पण आम्हाला अडचण आली तर सर आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो तरी त्यांनी आम्हालाच पण मदत करणार. त्यांनी महिलांचे प्रश्न जाणू शकतात, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. जिल्हा परिषदला सन्मती चौगल्यांचं असू दे, तिकडे पण त्यांचं काम आहे चौगले वहिनींचं. 100% आमचं भाजपचं कमळ चिन्ह ह्या चिन्हावर सगळ्या सीट आमच्या निवडून येणार 100%. भाजपचे नेतृत्व हे सक्षम आहे, काम करणाऱ्या माणसालाच निवडून द्यायला पाहिजे. पक्षपणा आहे आणि उमेदवार सक्षम असल्यामुळे निकाल हे फिक्सच आहे. लाडक्या बहिणींना त्यांनी पण हातभार लावलेला आहे. काय वातावरण आहे या मतदारसंघात, कोण बाजी मारला असं वाटतं? सन्मती चौगुले, सन्मती मॅडम चौगले आहेत ते. सन्मती चौगले, त्यासाठी सन्मती वहिनी सन्मती चौगले सन्मती बाबासू चौले, सन्मती चौगले, सन्मती चौगले. सन्मती चौगले. कुठला पक्ष बाजी मारला असं वाटतं? कुंभद मतदारसंघात भाजपचं वार आहे. भाजपची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. भाजपचं पारडं जड आहे, त्यामुळे भाजपशिवाय पर्याय नाही. भाजपचाच विजय होणार. भाजपच येईल असं वाटतं आम्हाला. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व जिल्हाभरात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. जसजसं मतदानाचा दिवस जवळ येईल तसं राजकीय वातावरण तापताना आपल्याला सर्वत्र बघायला मिळते. मी सध्या पोहोचलोय कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील लाटोडे या गावामध्ये. या गावामधील नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या पक्ष बाजी मारेल यासाठी नागरिकांची मतं काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत. नेमका या मतदारसंघातील नागरिकांचा कल कोणाकडे, त्याचबरोबर मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, या मतदारसंघामध्ये अजून देखील काय समस्या आहेत याचा आपण सविस्तरपणे आढावा आज घेणार आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण थेट जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य त्यांच्या मनातील कोण, होणारा जे सदस्य आहेत ते कसे असावेत हे थेट जाणून घेऊयात. जनतेतून त्यांची मतं काय आहेत हे आपण याचा आढावा या रिपोर्टमधून घेणार आहोत. काही नागरिक या ठिकाणी उभा आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काका, खूप वर्षांनी निवडणूक आल्या, विकास झालाय का या भागाचा? नाही, विकास काय असा झालेलाच नाही आहे. गेले 5 वर्ष झालं आता जे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याकडं बरेचसेच कामं कुंभोज जिल्हा परिषदेमध्ये असा काही म्हणावं तसा विकास झालेलाच नाही. आता केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे आणि त्या पद्धतीनं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा भाजपचेच कमळ चिन्हावरच हे आता जे काही लढवू शकलेले आहेत तेच आता भविष्यात संपूर्ण विकास करू शकतील. लोकांनी भाजपलाच का मतदान करायचं? त्यांचा प्रोटोकॉल म्हणा किंवा त्यांचं जी काही कामाची पद्धत आहे ती तशा सगळ्या महिलांना सुद्धा, म्हणजे पुरुष सोडून महिलांना सुद्धा सगळ्यांनीच माहीत आहे की बाबा त्यांचं कामाचं नियोजन किंवा जे काही काम शब्द दिला आहे ते काम 1 नंबर करू शकतात, दिलेला शब्द वचन पाळू शकतात. भाजपचे उमेदवार कोण आहे तिकडे? तिथं आता सन्मती बाबासू चौले, पंचायत समितीला अशोक बापू माळी हे पंचायत समितीला आहेत. ज्या चौगले आहेत, सन्मती चौगले, यांचं कसं काम आहे काय? आता कसं आहे ते आता खरं म्हटलं तर नवीनच उमेदवार आहेत, परंतु त्यांचा आता पाटील मागील जे 7-10 वर्षापाठीमागचा जे इतिहास पाहिला तर त्यांनी बरीचशीच कोटीची कामं आज त्या कुंभोजच्या ह्या भागामध्ये त्यांनी कामं दिलेली आहेत. साधं एक उदाहरण घ्यायचं झालं तर आता हे लाटोडे सावर्डे रस्ता जे आहे तो 3.25 कोटी रुपयाचा जे काम त्यांनी आम्हाला तिकडं आवडे गटातनं आम्हाला इकडं सावर्डे लाटोडे रस्त्याला दिलेलं आहे. काय होईल या निवडणुकीत? 100% आमचं भाजपचं कमळ चिन्ह ह्या चिन्हावर सगळ्या सीट आमच्या निवडून येणार 100%. चौगले यांची कामाची पद्धत कशी आहे हो? त्यांनी दिलेला शब्द, त्यांनी दिलेलं आश्वासन काहीही असू दे ते नियमानुसार पाळणार. फक्त 2 दिवस 4 दिवसात कसं ना, परंतु दिलेला शब्द ते पूर्ण करतात. या निवडणुकीत अनेक वर्षानं निवडणुका आल्यात, मोठ्या प्रमाणात जनतेतून भाजपला प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? त्यांनी दिलेले शब्द जे आहेत, जे म्हणजे मुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे किंवा आता जे हे आहेत ते सगळ्यांनी जे काय दिलेले शब्द आहेत
ते पूर्ण विकास कामाच्या ह्याच्यातनं त्यांनी पूर्ण करून दाखवलेले आहे. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? तसं पक्ष बघूनच मतदान होणार. काय असेल 7 तारखेचा निकाल? 100% काय असेल ते कमळ चिन्हावर भरपूर संपूर्ण सीटा आमच्या राज्यातल्या लागणार आहे. काय सांगाल मॅम, खूप वर्षांनी निवडणूक होते, खरंच या मतदारसंघाचा विकास झालाय का? हो झालाय. तुम्हाला काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता यावी? भाजपचीच यावी, कारण भाजपने भरपूर सोयीसुविधा महिलांसाठी राबवलेल्या आहेत आत्तापर्यंत. तसेच लाडकी बहीण आणि बाकीची सर्व कामे त्यांनी केलेली आहेत. त्यामुळं भाजपची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. पण लोक भाजपला मतदान करतील का? हो, नक्कीच करतील. भाजपचे उमेदवार कोण आहेत इकडे जिल्हा परिषदला? सन्मती चौगुले मॅडम जिल्हा परिषदला थांबलेल्या आहेत, उभा राहिलेल्या आहेत. आणि पंचायत समितीला अशोक माळी सर आहेत. तसेच अशोक माळी सरांनी पण आर्थिक आणि सामाजिक मदत भरपूर जणांना केलेलं आहे. त्यांचं काम पण चांगलं आहे. माळी सरांची काम करण्याची पद्धत कशी आहे? चांगले आहेत. म्हणजे त्यांना सोमनाथ वुमेन कंपनीच्या तर्फे महिलांना रोजगार दिलेला आहे. तसेच त्यांचं आर्थिक आणि सामाजिक काम खूप छान आहे. आणि सोमनाथ पतसंस्थेतर्फे लोकांना आर्थिक मदत केलेली आहे आणि सर्वांना स्वावलंबी बनवलेलं आहे त्यांनी. आणि आता नवीन एक प्लांट चालू करणार आहेत, त्याच्यातर्फे हजारो महिलांना त्यांना त्यांचा काम देण्याचा त्यांचा प्रयास आहे. नक्कीच जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत, महिला उमेदवार आहेत, सन्मती चौगुले यांच्याबद्दल काय? महिलांचे प्रश्न जाणू शकतात, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता यावी? भाजपची सत्ता यावी असं वाटतंय, कारण आतापर्यंत पण त्यांनी भरपूर महिलांना मदत केलेली आहे. तसेच आर्थिक असो सामाजिक असो त्यांनी भरपूर मदत केलेली आहे सगळ्या लोकांना. त्यामुळे इथून पुढे पण भाजप यावी अशी इच्छा आहे. काय सांगाल, वातावरण कोणाचं आहे? पॉज कर प्लीज. काकी, विकास झालाय का इकडला? झालाय की. काय काय झाले? रस्ते झालेत, परत गोरगरिबांना घरं भरपूर मिळाल्यात भाजप आल्यापासून. परत गटारी नव्हत्या गावात, त्या गटारी झालेत. परत लोकांना गोरगरिबांना साधारण म्हणजे छोट्या छोट्या लोकांना रोजगार मिळाला आहे. असं भाजप आल्यापासून थोडं थोडं झालेलं आहे प्रगती. लोक म्हणतात भाजपने महागाई वाढली म्हणतात, पण कसं देते पण ना ते भाजप, असं कसं म्हणजे पाकच असं नाही आहे, रिकामं नाही आहे. गोरगरिबांना लाडक्या बहिणींना त्यांनी पण हातभार लावलेला आहे. आणि आता आमचे माळी सरांनी पण भरपूर उद्योग समूहातनं लेडीजांना काम दिले आहेत. आणि ते लेडीजांना काम देऊन कनी आमच्यासोबत स्वतः काम करतात आमच्यासोबत. म्हणजे कुठल्याही म्हणजे सोमनाथ आमचं हे आहे कंपनी, त्यामध्ये स्वतः आमच्यासोबत काम करतात सर. आणि त्यांनी संस्था पण भरपूर काढलेल्या आहेत. मार्फत त्यांना एक 100-150 लोक त्यांच्या संस्थेतनी कामं करतात. आणि अजून त्यांनी संस्था काढायचं त्यांचं मत आहे. परत कंपनी अजून मिंच्यात प्लांट अनेक चालू करणार आहे, त्यामध्ये 2,000 लोकांना काम देणार आहेत सर, असं त्यांचं काम आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात कोणत्या पक्षाला जास्त बहुमत मिळेल असं वाटतंय? भाजपला बहुमत मिळेल असं वाटतंय. पण लोक भाजपला मतदान करतील काय? करतील की. कोण आहे तिथनं जिल्हा परिषद उमेदवार? सन्मती मॅडम चौगले आहेत त्या. तिसनी मतदान होईल काय? होईल की, कारण एक महिलांचं म्हणजे काहीतरी समजून घेण्याची त्यांच्यात क्षमता आहे. परत त्यांनी समजून घेतील सगळ्या महिलांचं काहीतरी प्रॉब्लेम असेल वगैरे, नाहीतर त्या आम्हाला स्वतः येऊन काहीतरी कामगाची हे देतील असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही सगळे ते त्यांना मतदान करू असं वाटतं. कुठला पक्ष बाजी मारला असं वाटतंय? भाजपच येईल असं वाटतंय आम्हाला. पण काय केलं असं भाजपने की लोक मतदान करतील भाजप? आम्हाला आतापर्यंत कोणीही मदत केली नव्हती, पण भाजपनं लाडक्या बहिणींतर्फे आम्हाला महिन्याला 1,500 रुपये देऊन आमच्या घरासाठी खूप मदत झाली आहे आम्हाला त्याच्यासाठी. भाजपच्या उमेदवार आहेत सन्मती बाबा चौगले, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्या जर निवडून आल्या तर आम्हाला आणि व्यवहारात म्हणा किंवा आमची काय घरगुती कामे असतील तरी त्या करतील असं आम्हाला एक अपेक्षा आहे. म्हणून आम्ही त्यांच्याच बाजूने आहोत. बाकी लोक भाजपला मतदान करतील काय कुंभोज मतदारसंघातली? करतील. कोण येईल असं वाटते? भाजप लोक मतदान करतील काय भाजपला? करतील की. कशाबद्दल? आता ही लाडकी बहीण आहे, सगळ्या सुविधा मिळतात, त्यांच्यामुळे धाडच झाला म्हणे असं आम्हाला वाटतं. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढली म्हणतात. महागाई तर वाढणार, खरं आम्हाला पण धाडच झाली की त्यांच्यामुळं. महिलांना काय बाहेर यायला मिळत नव्हतं, ते आता मिळतंय एवढ्यामुळे. या कुंभोज मतदारसंघात कोणत्या पक्षाची सत्ता किंवा कुणाला बहुमत मिळेल असं वाटतंय? वहिनीसनी मिळणार की. कुणाला? समिता वहिनी.
बर कसं आहे त्यांचं काम? चांगलं आहे. हा. आम्हाला तर चांगलं वाटतंय आणि त्यांनी पण करणार आमच्यासाठी, महिलांसाठी करणार ते. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? भाजप. लोक भाजपलाच का मतदान करावं? सर लेडीजांना म्हणजे बँकेत वगैरे जायचं व्यवहार वगैरे माहीत नव्हतं, त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये पाठवतात, त्यामुळे लेडीजांना सगळी माहिती माहीत झाली आहे बँकेतली वगैरे. त्यामुळं सगळ्या लेडीज म्हणतात की भाजपच यायला पाहिजे आणि त्यांनी अजून लेडीजांसाठी काहीतरी केलं पाहिजे. या कुंभोज मतदारसंघात भाजपला लोक मतदान करतील काय? करणार की सर. करतील. कोण कोण उमेदवार लेडीज तर 100% करणार. का? हो, लेडीजांसाठी 1 रुपया कोणी दिला नाही सर इथून मागं, पण आता भाजप लेडीजांसाठी 1500 रुपये हा हप्ता देणार आणि अजून वाढणार आहे असं म्हणा लागले. कोण कोण उमेदवार आहे तिथं काय? सन्मती चौगले जिल्हा परिषदला, पंचायत समितीला अशोक माळी सर. माळी सरांचं काम कसं आहे? सरांचं काम चांगलं आहे, आमच्यासाठी त्यांनी भरपूर केले. पर सरांनी संस्था वगैरे काढल्यात, त्यांनी गरीब लोकांना कामे वगैरे द्यायची त्यांनी संधी दिल्या, म्हणजे लेडीजांना जेंट्सांना काम करायची भरपूर त्यांनी सुधारणा केल्या सरांनी. सन्मती चौगुले आहेत जिल्हा परिषद उमेदवार, काय वाटते त्यांच्याबद्दल? त्यांनी पण आम्हाला अडचण आली तर सर आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो तरी त्यांनी आम्हालाच पण मदत करणार. त्यांनी कमळ फुलल असं वाटते काय? फुलणार की. कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे असं तुम्हाला वाटते? भाजपचीच. अहो काय केलंय भाजपने? भाजपनं महिलांसाठी 1,500 पण महिलांसाठी त्याने महिन्याला देतात आणि म्हणजे ह्याच्या अगोदर येत नव्हतं, आता यायला लागलेत, त्यामुळं सगळं भाजपच येणार. तुम्हाला काय वाटते की कुठल्या पक्षाची सत्ता येईल असं वाटते? भाजपची. आपण काय केलंय भाजपनं? का भाजपला मतदान का करायचं लोकांनी? लाडक्या बहिणीची म्हणून. काय सांगाल? विकास झालाय का इथला? झालाय की. काय काय झालाय? कुठला पक्ष यावा निवडून असं वाटते? भाजप. आपण भाजपनं असं काय केलंय की लोक भाजपलाच मतदान करतील? भाजपनं लाडक्या बहिणीची सुविधा केली. बर, मग लाडक्या बहिणी यावेळी भाजपला मतदान करणार का? करणार की. करतील. बाकी काय सांगाल? निवडणुका होत आहेत खूप वर्षांनी, कुठला पक्ष निवडून येईल असं वाटते या कुंभोज मतदारसंघात? भाजप येईल येईल. का? लोकांनी भाजपला का मतदान करायचं? लाडक्या बहिणीचे बर, मग लाडक्या बहिणी भाजप सोबत राहतील काय? राहणार की. राहतील. हो. बरं, विकास झालाय का इथला? झालाय. काय काय झाला? झालंय रस्ते, गटारे, पाणी झालंय, भरपूर विकास झाला. कोण कोण उमेदवार आहे तिथं काय? पंचायत समितीला अशोक बापू माळी आणि जिल्हा परिषदला संमती चौगले. बर, चौगुले कशा आहेत? काम कसं आहे चौगुले? हाय चांगले. काय सांगशील इकडं कुंभोज मतदारसंघात कोणाचा वार आहे? कुंभोज मतदारसंघात भाजपचं वार आहे. काय केले भाजपने? भाजपनं काय लाडकी बहिणीला 1500 रुपये, PM किसान आहे, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नमोच पैसे येतात शेतकऱ्यासाठी, असे भरपूर काम आहेत भाजपचे. तर पंतप्रधानांनी राम मंदिरासाठी मोठा पुढाकार घेतलेला आहे. असे भरपूर मुद्दे आहेत. एकंदरीत एवढे सगळे कामं तुम्ही सांगितलात, पण लोक म्हणतात भाजपने महागाई वाढली म्हणतात. कोण म्हणते? कशासाठी? महागाई वाढलेली नाही, कारण जशी महागाई जर वाढलेली असेल बाजारपेठेत, तर महागाई वाढली तरी त्यांनी मतदारापर्यंत भरपूर पैसा पोचवला आहे. कोणाला बघा, लाडके बहिणीच्या माध्यमातून विचारा, 1500 रुपये त्यांनी आता स्वतः मोबाईल रिचार्ज स्वतः मारत आहेत. बँकेचं त्यांनी पूर्ण माहिती झालेली आहे. डायरेक्ट अकाउंटवर कुठला पक्ष आजपर्यंत तर पैसे जमा केलेला नाही. भाजप एकमेव पक्ष आहे की डायरेक्ट महिलांच्या खात्यावर पैसे जमा केलेला. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे? कुंभोज मतदारसंघात 1 नंबर वातावरण आहे. भाजप. कोण कोण उमेदवार आहेत भाजपचे? भाजपचे जिल्हा परिषदला सन्मती चौगले म्हणून आहेत कुंभोजचे. कसं आहे चौगुल्यांचं काम? 1 नंबरमध्ये चौगल्यांचं काम आहे. त्यांनी राहुल साहेब आवाड्यांच्या माध्यमातून, प्रकाश अण्णा आवाड्यांच्या माध्यमातून भरपूर कामं केलेले आहेत. लोकांनी चौगुल्यांनाच का निवडून द्यायचं? चौगुले भाजप पक्षात आहेत आणि त्यांचं काम करण्याची भावना, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची भावना चांगली आहे. त्यामुळे यांनीच निवडून यावं अशी इच्छा आहे, सर्व लाटोडकरांची इच्छा आहे. माळी सर आहेत पंचायत समिती. माळी सर आहेत. माळी सरांचं बी चांगलं आहे. त्यांची सोमनाथ पत संस्था आहे, शाळा आहे. जरा तर महिलांनी माझ्या मते 200-250 महिला त्यांच्याकडे काम करत असतील. अशी भरपूर कामाची त्यांची बी चांगली हे आहे. यावेळी भाजपचं कमळ फुलल का इकडे? फुलेल 1 नंबर भाजपच येणार. काय सांगाल सर? याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, काय विकास झाला का इकडं? अजिबात काही नाही विकास झालेला. विद्यमान जो आता सदस्य आहे होता, त्यानं ह्या भागात काही लक्ष दिलं नाही. मतदारसंघ बदलल म्हणून त्यानं बाहेरच्या मतदारसंघात बराचसा निधी बाहेरच्या मतदारसंघात विकास कामे केली, पण
या मतदारसंघाकडे काही त्यांनी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे बरीचशीच लोक त्यांच्यावर नाराज आहेत. काय काय अजून कुठल्या कुठल्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो? ज्या आज सुरुवातीपासून आहेत त्याच अजून आहेत. या 5 वर्षात काही विकास कामं झालेली नाहीत भरीवाशी, किंवा समोरचा उमेदवारही सांगू शकणार नाही असं एकही काम त्याने केलेलं नाही. मी एक केले असं ते सांगू शकणार नाही. त्यामुळे यावेळी बदलाचं वारं मोठ्या प्रमाणात आहे. नवीन उमेदवार पाहिजे. त्यासाठी सन्मती वहिनी जिल्हा परिषदमधून आणि लाटोडी पंचायत समितीमधून अशोक माळी साहेब 100% विजयी होणार, त्यात काही विषय नाही. आणि युवा वर्ग जो आहे हा सध्या भाजप बरोबर आहे. दिल्लीत भाजप, गल्लीत भाजप हे आता सगळीकडे चालू आहे. पण एकीकडे लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली आहे, लोकांनी भाजपलाच का मतदान करायचं? महागाई वाढलेलीच नाही साहेब. महिलांसाठी 1500 रुपये लाडकी बहीण योजना चालू केली आहे. मोफत धान्य चालू आहे शासनाचं. फार्मर किसान योजना चालू आहे. त्यामुळं महागाईचा काही विषय नाही. त्या प्रमाणात उत्पन्न पण लोकांचं वाढलेलं आहे. उसाला दर मिळालेला आहे. ग्रामीण भागात सगळीकडे आता भाजप आहे. पूर्वी शहरात होतं त्या दुपटीनं आता ग्रामीण भागात भाजप वाढत आहे. आणि जिल्हा परिषदला सगळ्यात मोठा पक्ष हा भाजपचाच राहील अशी आम्हाला खात्री आहे. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? आता भाजप असा पक्ष आहे की तो ज्याची पात्रता आहे त्यालाच उमेदवारी देतो. त्यामुळं दोन्ही पण होणार आहे. भाजपचा जो उमेदवार आहे हा सुशिक्षित आहे आणि सर्वसामान्यांशी जोड असणारा व्यक्ती आहे. त्यामुळं भाजपला 100% मतदान होणार. काय असेल 7 तारखेचा निकाल? 100% भाजप. काका काय सांगाल? तुम्हाला अनेक वर्ष निवडणुकांचा अनुभव आहे, या निवडणुकीत काय होईल? भाजपचं पारडं जड आहे, कारण त्यांनी विकास कामं वर दिल्लीपासून गल्लीपुत्र केलेलं आहेत. मुख्यमंत्री भाजप, खाली भाजप पाहिजे आणि सत्ता असल्यामुळे त्यांनी कामं केल्यात. गोरगरिबापर्यंत शेतकऱ्यांचं वीज मोफत, किसान, लाडकी बहीण या योजना, आत्ता देखील गटर, रस्तं, पाणी, लाईट, सगळ्या सुविधा, शाळेच्या सुविधा, अंगणवाडी सुविधा ह्या सगळ्या व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय पर्यायच नाही भाजपशिवाय. आणि भाजप करायला म्हणून लोक भाजपला मतदान देतात. लोक म्हणतात भाजपनं महागाई वाढवली. अहो 4 लोक म्हणणारे बी आहेत विरोधक, त्याला काय लक्ष द्यायचं नाही. परंतु असं मोदी साहेबांनी का जागतिक ह्याच्यावर उच्चांक केलाय, आपलं भारताचं नाव केले, मग खाली त्यामुळे भाजपचं खाली वारं आहे. भाजप म्हणल्यावर सगळेच भाजप आणि ते सक्षम उमेदवार आहेत. असं काय बाबा कोण टीका करतोय ते उमेदवार बी एक नंबरचे आहेत, काम करणारे उमेदवार आहेत. काय होईल या कुंभोज जिल्हा परिषद? कुंभोज जिल्हा परिषदमध्ये झेडपीला सन्मती चौगुले आणि इथं पंचायत समितीला माळी मामा ह्यांच्याशिवाय पर्यायच नाही. आणि ह्यांनी कामं करणारी माणसं आहेत, त्यामुळं लोक त्यांच्याच बाजूने आहेत. लोकांनी चौगुलेंनाच का निवडून द्यायचं? चौगुले म्हणजे त्यांनी आत्ताबद्दल अमल महाडिक, महादेवराव महाडिक, राहुल आवाडे ह्यांच्याबरोबर त्यांचं भाजपचं सगळं हे आहे, वर्णन निधी खिचून आणणार, कामं करणार. त्यामुळे लोक त्यांनाच निवडून द्यायला पाहिजे. काम करणाऱ्या माणसालाच निवडून द्यायला पाहिजे. इतर माणसाला निवडून देऊन काय उपयोग? त्यामुळे लोक त्यांच्याच भाजपच म्हणतात. सगळे विरोधक 4 असतील काय तर म्हणत असतील, पण त्याला काय तथ्य नाही. काय असेल 7 तारखेचा निकाल? 100% भाजपच निकाल हे आत्ताच जाहीर करायला काय अडचण नाही. एकंदरीत अनेक वर्षांनी काका या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. काय वातावरण आहे या मतदारसंघात? कोण बाजी मारला असं वाटतं? भाजप कमळच फुलणार. काय केलं असं भाजपनं? काय केलेलं नाही. भाजपनं जे काय केलंय ते सगळ्यांना माहिती आहे. लाडकी बहीण म्हणा किंवा नमो शेतकरी, PM किसान, गोरगरिबासनी मोफत धान्य, BPL अंत्योदय, त्याच्यानंतर गटर्स, लाईट, सौर ऊर्जेचे प्रकल्प, रस्ते, या सर्व सुविधा ज्या काय नागरी सुविधा आहेत त्या भाजपनंच राबवलेल्या आहेत. आणि त्यामुळे भाजपशिवाय पर्याय नाही. काय उमेदवार कोण आहे इथं भाजपचे? इथं जिल्हा परिषद कुंभोज मतदारसंघातून सन्मती चौगले आहेत आणि लाटोडी पंचायत समितीमधून अशोक माळी आहेत. कसं आहे माळी सरांचं काम? कसं आहे माळी सरांचं काम? प्रत्येक बाबतीत चांगलं काम आहे. शैक्षणिक म्हणा, सामाजिक म्हणा, आर्थिक सगळ्या लोकांना आर्थिक हातभार लागावा म्हणून आर्थिकचे एक संस्था सुद्धा त्यांनी स्थापन केलेली आहे. आणि त्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे. आणि शैक्षणिक पण त्यांचं संकुल आहे, त्यामुळे शैक्षणिक पण ते नाही आणि चांगलं त्यांचं कार्य आहे. जिल्हा परिषद उमेदवार आहेत सन्मती चौगुले, यांना लोक मतदान करतील का? 1 नंबर. का? पूर्ण त्यांच्या घराण्याचा, त्यांच्या कामकाजाचा वारसाच आहे त्यांच्या. त्यामुळं त्यांच्या पतींचा पण कामाचा अनुभव आहे, त्याचबरोबर त्यांना पण कामाचा अनुभव आहे.
आणि कामाच्या माणसाला निवडून द्यायला काही अडचण नाही. काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? लोकाभिमुख आहे, लोकाभिमुख कारभार आहे आणि काम करण्याची पद्धत म्हणजे सर्वांना समाविष्ट करून घेऊन काम करण्याची पद्धत आहे त्यांची. 5ला मतदान होणार आहे. तुम्हाला काय वाटते की 7 तारखेचा निकाल काय असेल? जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येईल बर. आणि इथले पण भाजपच कमळच फुलणार आहे. कुंभोज मध्ये काय होईल? कुंभोजमध्ये सुद्धा भाजपच कमळच निवडून येणार. जिल्हा परिषदची निवडणूक होत्या, खरं काय? काय वातावरण आहे या कुंभोज मध्ये? कमल काय म्हणतात? भाजप लोक मतदान करतील काय कमळाला? करणार, कशाबद्दल? काय केलंय भाजपनं असं? सोय केले चांगले. काय काय केलंय? काय लाडके बहन, कोण कोण उमेदवार आहेत इकडं काय भाजपचे? अशोक माळे हं. कुंभज मधनं हे चौले. या निवडणुकामध्ये भाजप बाजी मारला असं वाटते काय? भाजी मारणार. बरं. तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? चांगला असावा. आणि आणि इथल्या समस्या काय आहेत अजून? समस्या इथल्या अजून भरपूर आहेत. तुम्ही एक युवा आहात आणि मतदानाचा अधिकार बजावणार आहात. काय भूमिका आहे तुमची? भूमिका म्हणजे आता कुठे जरी मतदारसंघात बघितलं तर भाजपचे नेतृत्व हे सक्षम आहे. कुठल्याही मतदारसंघात जावा, सुशिक्षित आणि व्यावसायिक असे सगळे सक्षम नेतृत्व उभा आहे. तर आता लाटोडे पंचायत समितीला बघितलं तरी अशोक अण्णा आहेत. त्यांचं व्यवसायात म्हणजे शिक्षण संस्था असू दे किंवा सामाजिक क्षेत्रात असू दे भरपूर काम आहे. आता पण आधीच्या सदस्य आहेत तिथले, त्यांनी काय गल्लीबोळातले रस्ते असू दे काहीच विकास झालेला नाही. पण इथनं पुढं अशोक अण्णांनी ग्वाही दिली की काही पण काम असू दे काही तटणार नाही. त्यामुळे इथं अशोक अण्णांचा असू दे किंवा जिल्हा परिषदला सन्मती चौगलेंचा असू दे, तिकडे पण त्यांचं काम आहे चौगले वहिनींचं, तर ते निवडून येणार 100%. कुठल्या पक्षाचा जोर वाढतो इथं? भाजपचा. लोकांनी भाजपलाच का मतदान करायचं? काम आहेत ना तशी. बर. भाजपचं म्हणण्यापेक्षा त्यांचे जे उमेदवार उभे आहेत त्यांचं पण वैयक्तिक काम चालू आहे. बर. लोक म्हणतात की भाजपनं महागाई वाढवली आहे, काय कारण आहे असं म्हणतात. पण योजना पण आहेत ना त्यांच्या तशा. बर. योजना आहेत त्यांच्या. महागाई वाढली तरी लोकांच्या पर्यंत योजना पोहोचतात. फक्त महागाई वाढली म्हणून चालणार नाही, योजनांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. एकंदरीत काय असेल चित्र 7 तारखेचं? 7 तारखेला गुलाल भाजपचाच आहे. या मतदारसंघातून भाजपला मतदान होईल काय? 100% बर. भाजपचाच असणार गुलाल फिक्स आहे. निकाल आताच जाहीर आहे. बर. अजून काय नेमकी चुरस पाहायला मिळणार या निवडणुकीत? चुरस म्हणण्यापेक्षा निकाल फायनलच आहे भाजपचा. लोक काय करतील यावेळी की पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून करतील? पक्ष म्हणण्यापेक्षा उमेदवार सक्षम आहेत, त्यामुळं पक्ष पण आहे आणि उमेदवार सक्षम असल्यामुळे निकाल हे फिक्सच आहे. निवांत बसला बसले काय आता प्रचार चालू आहे. बर. बघा येत्यात लोक भेटून जात्यात. बर. काय वाटतं कुठला कोणाचा विजय होईल असं वाटतं? भाजपचाच विजय होणार. का असं का वाटते? वाटते म्हणजे आता सगळीकडे लाडक्या बहिणीसने पैसे दिल्यात, परत शेतकऱ्यांनी वीज मोफत दिल्या, पाण्याची 5 हाऊस म्हणजे 7 हाऊस पर्यंत. परत महिलासने बचत गटासने बऱ्यापैकी 15 लाखाचं काहीतरी निधी मंजूर केला बिनव्याजी. आणि त्यामुळं सगळे महिला परत सगळ्या ह्याच्यात भाजपशिवाय पर्याय नाही आता, म्हणून भाजपकडे सगळीच मतदान करणार. लोक भाजपला का मतदान करणार? का म्हणजे फायदा सगळा त्यांच्याकडूनच होतोय. आजपर्यंत कोणाला काही मिळालं नाही. नरेंद्र मोदीने 2000 रुपये 3 महिन्याला 6000 रुपये त्यांचं, शिंदेचं ह्याचं राज्यसेवेचं त्यांचं 6000 असं 12000 रुपये मिळतात. त्यामुळे शेतकरी सगळ्यात वर्गात त्याचा हेच आहे हो, सगळ्यांनी बाबा आपल्याला मिळतंय म्हणजे काही दुसरे काय कोण काय देत नाहीत, नुसतं बोलायचं मतं घ्यायचं पुन्हा यायचं नाही असं असतंय. याने स्वतः राबविलं याने सगळं. कोण कोण उमेदवार आहेत इथं भाजपचे? आमच्यात कुंभोजचे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. ह्याच्या व्हाईस चेअरमनच्या पत्नी सन्मती चौगले. परत अशोक माळी लाटोड्यात नाहीत तालुका पंचायतला. आणि धनुष्यबाण कुंभोजमधूनच आहे, ते लेडीजच आहेत तिथल्या. मग या निवडणुकीत निकाल काय असलं असं वाटते तुम्हाला? निकाल 100% भाजप शिवसेना असा होणार. कुंभोज मतदारसंघातनं कुठला पक्ष निवडून येईल? भाजप शिवसेना दोन्ही बॅनर निवडून.
तर आत्ताच आपण कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील लाटवडे या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, कोणत्या पक्षाची सत्ता यावी, हे आपण सविस्तरपणे येथील नागरिकांशी चर्चा करून जाणून घेतलं. जसजसा मतदानाचा दिवस जवळ येईल तसतसं प्रचार यंत्रणेनं गती घेतलेली आहे असल्याचं आपल्याला बघायला मिळते. याच पार्श्वभूमीवर आपण लाटवडे गावातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तुर्तास मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.